चला सामन्याला सुरुवात होताना RS11 या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आमंत्रित केलंय जतीन 11 या संघाला. सलामीची जोडी पांडियन आणि नानू यांचं एक होम ग्राउंड. जिंजॉन टीमचे हे प्लेयर्स आज जतीन 11 मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. एक मोठं नाव टेनिस क्रिकेटमध्ये नानू यांचं आत्ता त्यांनी सुरुवात केलेली आहे, पण खूपच चांगली कामगिरी नानू यांची. त्याच प्रकार पांडियन हे एक नावाजलेलं नाव. जतीन टीम भीमटोळा या टुर्नामेंटमध्ये विजेता टीम ठरलेली. बघूया या टुर्नामेंटमध्ये काय योगदान असेल त्यांचं. हलका हाताने खेळून काढलेला हा चेंडू 1 धावासाठी. जतीन 11 ची धावसंख्या झालेली आहे ती 2 आणि पहिलं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतील ते गोलंदाज योगेश. आणि 1 धाव इथे पण भेटेल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे ते 3. पुढील पहिल्या षटकातलं पॉवर प्लेचं हा चौथा चेंडू घेऊन आपल्याला पाहायला मिळतील ते योगेश सामना करतील. पांडियन. खेळून काढण्याचा प्रयत्न, काहीशी मोठे फटके लागवण्याचा प्रयत्न नाही करत आहेत दोन्हीही फलंदाज. चला पुढचा चेंडू घेऊन तयार योगेश. चला जास्ती घाई नाही करायची, जास्ती वेळ नाही घ्यायचा, पटापट सामन्याला सुरुवात करा प्लीज. पंच तिकडे काय ते निर्णय काय काय चालू आहे गेम मध्ये प्लीज. चला सामन्याला सुरुवात करा. आणि पुन्हा एकदा बीट झाले ते फलंदाज नानू. काहीशी फॉर्म मध्ये नाही दिसत आहे नानू. बघूया या सामन्यामध्ये त्यांना सूर गवसतोय का. आपली मोठी खेळी करण्यामध्ये फेमस आहे तर नानू. पहिलं षटक संपल्यानंतर धाव संख्या आली ती 4 बिनगडी बाद. थोडीशी फलंदाजीमध्ये चेंजेस करताना दिसतंय या टायमाला. जतीन 11 चे कर्णधार पुष्कर मागे थांबले आहेत. काहीतरी कॅल्क्युलेशन असेल त्यांचं नक्कीच, पण आतापर्यंत यश मिळालं आहे ते RS11 या संघाला. सुंदर अशी गोलंदाजी हाताळली योगेश यांनी. फक्त आपल्या पहिला षटक पॉवर प्लेच्या याच्यामध्ये 4 धावा दिल्यात. चला दुसरं षटक हाताळताना आपल्याला राजू, नवीन गोलंदाज राजू DSC कडून गोलंदाजीचा मारा सांभाळतील. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळताना राजू सामना करेल तर पांडियन. आणि मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू त्यांना बहुतेक लागलेला आहे. पंच तिथे बघायचंय. पाणी कमिटी मेंबर
आता जी चालू आहे ती मॅच RS11 आणि जतीन 11 या जो संघांमधून जो सामना जिंकेल तो खेळेल मॅगी 11 यांच्यासाठी आणि आजच्या पोलसाठी क्वालिफाय होईल तो संघ कोण ठरणार आहे ते थोड्याच वेळात आपल्याला कळेल. पुढील चेंडू घेऊन राजू सामना करतील नानू आणि पॉइंटच्या दिशेने खेळून काढायचा प्रयत्न होता पण तिथे बीट झालेले आहेत नानू. नानू यांचा ही होम ग्राउंड आहे, त्यांना चांगली ओळख आहे या खेळपट्टीची, पण बघूया काय कमाल करू शकतात नानू आपल्या संघासाठी. आणि कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला सुंदर असं शॉट, चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा पूर्ण केला. तिसऱ्या धावाचा प्रयत्न, थ्रो थोडासा खराब आणि इथे निश्चित थ्रोवरती 3 धावा पळून घेतल्यात. खराब फेकीचं प्रदर्शन, त्याच फेकीवरती एक अजून चोरटी धाव काढून काढल्या आणि धावसंख्या झाली आहे ती 8. जतीन 11 यांचा स्कोर झालाय ती 8. आणि ते यॉर्कर लेन्थचा चेंडू आणि फलंदाज जा होतोय क्लीन बोल्ड पांड्यन. आणि गॅपमध्ये हा खेळून काढलेला चेंडू, 1 धाव पूर्ण केली. दुसरे धावाचा प्रयत्न आणि इथे बघताय 2 धावा पूर्ण होतात का? सहजपणे 2 धावा पळून काढलेले आहेत. 2 धावाच्या मदतीनंतर धावसंख्या झाली आहे ती 10. एक गडी बाद, 10 रन्स आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओव्हर्स.
डॉट बॉल, डेड बॉल सॉरी. तिसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते योगेश. योगेश ज्यांनी पॉवर प्लेचं पहिलं षटक सुंदर टाकलं होतं, 4 धावा दिल्या होत्या आपल्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. बघूया योगेश कशी कामगिरी करतात. समोर फलंदाज नानू आणि फुलटस चेंडू, त्याचा पूर्ण फायदा उचललाय नानू यांनी 4 धावांसाठी. आणि आयोजक यांच्याकडून हॅट्रिक सिक्सर आणि हॅट्रिक विकेटसाठी 2000चं कॅश पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. धाव संख्या झाली ती 14. पुढील चेंडू घेऊन योगेश सामना करतील. नानू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न गॅप मध्ये आणि चेंडू जातोय तो सीमा रेषा पार. षटकार. वाढ 2 धावांनी. धाव संख्या होते ती 22. 2 षटकानंतर धाव संख्या होती 10. पण त्याला आता वेग दिलेला आहे फलंदाज नानू यांनी. सुंदर पटका. परत एक धाव पूर्ण केलं. दुसरं धावाचा प्रयत्न. हा नाही त्याच्यामध्ये पुन्हा एकदा 1 धावावर समाधान मानावं लागेल दोनही फलंदाजांना. धाव संख्या 23. 1 गडी बाद. तिसरं षटक प्रगतीवरती. आता आहेत फलंदाज अकीब. अकीबने ज्यांनी मागच्या मॅचमध्ये हाफ सेंचुरी लगावली होती आपल्या बॅटने. अकीब बघूया काय करतात आपल्या संघासाठी. सुंदर गोलंदाजी. ब्लॉक होलचा मारा आणि 1 धाव पूर्ण केली. 2 धावा चोरून काढल्या. आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड एज बॅटचा कडा लागून चेंडू जातोय तो सीमा रेषा पार. चौकार. या 4 धावांच्या मदतीने
खूप चांगली कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळाली पंचांकडून आपल्याला. फ्री हिटचा चेंडू, यॉर्कर लेन्सचा बॉल हा खोदून काढलाय. 2 धावा चोरण्यात यश मिळालंय त्यांना आणि 2 धावांच्या मदतीने धाव संख्या झाली आहे ती 35. निर्धाव असा चेंडू. चौथा चेंडू घेऊन तयार गोलंदाज सागर. सामना करतील नानू. बघू आपण किती मोठी फटकेबाजी करू शकतात या चेंडूवरती. आणि इथे प्रयत्न पण तिथे LBWचा अपील पण फेटाळलाय अंबरने. आणि इथे फलंदाज अकिब धावचीत होतोय. रन आउट. खूपच स्वस्तात मिळालेलं आहे विकेट अकिब यांचं. नवीन फलंदाज आहेत ते जतीन 11चे कर्णधार, एक अष्टपैलू खेळाडू पुष्कर. धाव संख्या आहे ती 35. एक सम्मानकारक असा स्कोर त्यांना उभा करावा लागेल RS11 या संघासमोर. RS11 या संघामध्येही असे मोठे मोठे फलंदाज आहेत. बघूया पुष्कर आपल्या संघासाठी काय करतायत. आणि यॉर्कर लेन्थचा बॉल त्याला पुरेपूर खेळून काढलाय. बॉल जातोय तो सरळ ग्राउंडच्या बाहेर 6 धावांसाठी. पाचवे केस समाप्त झाले. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जी मात्र 41. जबरदस्त आपण पाहू शकतो स्कोरिंग आमचे राहुल यादव सरांच्या माध्यमातून. चष्मा आता थोडासा बाहेर ठेवलाय, मात्र चष्मा घातल्यावरती साऊथ केस सुपरस्टार वाटतात असे आमचे राहुल सर. आणि दुसरीकडे जर पाहायला गेले तर अध्यक्ष महोदय संजय राम सर. विकी पाटील साहेब आणि संतोष चव्हाण साहेब जे देखील आपल्याला पाहायला मिळतील इथे मॅच एन्जॉय करतायत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. मात्र कोण कोण आहे ते मला माहीत नाही आहे, नाहीतर अजून जरा इलेबरेट करता आलं असतं. पुष्करच्या माध्यमातून दमदार स्ट्रोक आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेला षटकारासाठी. त्यानंतर डॉट बॉल. धावसंख्या 41 या आकड्यावरती 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. धावसंख्या कमी आहे आता, मात्र जास्तीत जास्त धावसंख्या बनवावी लागेल. मागच्या मॅच मध्ये जतीन 11 संघ जबरदस्त खेळी साकारली होती प्रत्येक खेळाडूने, मात्र या मॅच मध्ये कुठेतरी तो संघ अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अमोल पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती तयार. स्ट्रायकिंग इन वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत इथे जे मात्र नन्नू, तर नॉन स्ट्रायकिंग इन वरती पुष्कर पाहायला मिळतील. पुष्कर एक अप्रतिम खेळाडू आहे, जबरदस्त खेळासाठी हा खेळाडू ओळखला जातो असा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडवर.
स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला नन्नू पाहायला मिळेल आणि बॉलिंग मार्कवरती या पहिल्या स्वतःच्या आणि सांघिक कोट्यातील शेवटच्या षटकामध्ये अमोल पाहायला मिळेल. यावेळेस मिड विकेटच्या दिशेला मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता. काउस कॉर्नर क्षेत्रामध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल, एक धाव कंप्लीट झाली आहे. धावसंख्या 42 ऑन द बोर्ड. अंबरनाथ म्हटलं तर तारे सिताऱ्यांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण तरडे जे देखील आज आपल्याला पाहायला मिळाले. अंबरनाथमध्ये काल आले होते आणि उद्या गुलशन ग्रोव्हवर देखील येतील. त्यामुळे अंबरनाथमध्ये रेलचेल चालूच असते. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र 43 या आकड्यावरती 43 ऑन द बोर्ड. आणि यावेळेस चेंडू हवेमध्ये थर्ड अटेम्प्ट मध्ये झेल स्वीकारली आहे. कॅच झाली कंप्लीट आणि फलंदाज होतील बाद. विकेट्स होत असताना पतन. नन्नू बॅक टू दी पवेलियन. शिला जिथे आपल्याला पाहायला मिळतील, थोडंसं स्ट्रगल करत असताना जतीन 11 संघ त्यांच्या विपक्ष जबरदस्त कामगिरी करत असताना RS11 आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती 42 विथ लॉस ऑफ 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 43 धावा धावफलकावरती आहेत. चेंडूंचा विचार केला तर चेंडू देखील आतापर्यंत 3 झालेत आणि 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, मात्र झालेली मिस्टेक. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करता आलाय. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव कंप्लीट होईल का? तिसऱ्या धावेसाठी कॉल मैदानावरती. कलेक्शन थोडंसं खराब. 3 धावा कंप्लीट झाल्यात. साच बाज और ताज 3 धावा होत असताना कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 46 ऑन द बोर्ड. 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. जबरदस्त आता मात्र कमबॅक करत असताना संघ पाहायला मिळतोय. जतीन 11 मात्र 4 चेंडूंचा खेळ झाला. एक मोठा फटका. धावसंख्या 50+ आली तर मी म्हणेल या संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडासा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असेल जतीन 11 संघासाठी. मात्र इथून मात्र चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. पुष्कर स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. हिटमॅन ऑफ अंबरनाथ. पाहूया पुष्कर कशा प्रकारची कामगिरी करेल. जबरदस्त खेळासाठी ओळखला जातो पुष्कर. मात्र थोड्याच महिन्या पहिले लिगामेंटचा प्रॉब्लेम झाला होता. सर्जरी देखील झाली आणि आता थोडंसं दुखापतीमधून बाहेर निघत असताना पुष्कर पाहूया कशा प्रकारे कमबॅक करेल आपल्या टीमसाठी. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर त्याच्या डोक्यावरून बॉल पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुष्करच्या बॅटमधून A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. यावेळेस पुन्हा एकदा फटका. मोठा मारायचा प्रयत्न, मात्र विकेटचं पतन झालंय. षटक क्रमांक मैदानावरती 5वा समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 52. 53 धावेंचं लक्ष मैदानावरती करण्यात आलंय सेट. यस डीजा.
धाब्यांची गरज आहे आणि जबरदस्त गोलंदाजी आणि तितकीच जबरदस्त अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र काय घडेल काय बिघडेल हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं असणार आहे. मॅच इज ऑन. दोन्ही संघांमध्ये खूप जबरदस्त अशी कामगिरी होईल यातही मात्र शंका नाही आहे. दोन्ही संघांना देऊया खेळायच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. चला थोडंसं स्पीडअप करायचं टीम RS11. वेळ वाचवणं फार गरजेचं राहील. RS11 टीम, चला बी फास्ट अँड बी फ्युरियस. टाइम इज मनी अँड मनी इज इम्पॉर्टंट. वेळ वाचवणं फार महत्त्वाचं आहे. वेळेच्या बाबतीमध्ये प्रत्येकाच्या माध्यमातून सहकार्याची अपेक्षा असेल. मनीष कुलेकर, पांड्या इन ॲक्शनमध्ये आपल्याला पुढील मॅचमध्ये पाहायला मिळेल. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, छोटा पटाका बडा धमाका म्हणून ओळख आहे पांड्याची. आणि सातत्याने आमच्या मैदानावरती त्याला आम्ही खेळताना पाहतो. आमचे निलेश कडू दादा आणि त्यांची पहिली पसंती म्हणजे मनीष कोलेकर. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. RS11 विपक्ष जतीन 11 अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या धावफलकावरती 52 तर 53 धाब्यांची गरज विजयाचं समीकरण असेल. सागर आणि भूषण कंटे सलामीची जोडी मैदानावरती दाखल होईल. सागर एक अप्रतिम खेळाडू आहे. त्याच्या बॅटला जर बॉल लागला तर मला वाटतं 4 षटकांमध्ये मॅच फिनिश होईल. आणि भूषण देखील एक नामवंत खेळाडू आहे. मात्र काही घडू शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज सातत्याने आम्ही उल्लेख करतो. मात्र मैदानावरती काय घडेल काय बिघडेल हे पाहणं देखील तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. मॅचला होतीये सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळेल आमचे तन्मय वागरे सर, ज्यांनी सकाळपासून भरपूर सारी मेहनत घेतली आहे. प्रत्येक गोष्टीवरती कटाक्ष त्यांच्या माध्यमातून टाकला जातोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. ॲज अ ऑर्गनायझर फार अप्रतिम कामगिरी, ॲज अ कॉमेंटेटर एक दर्जेदार कामगिरी, ॲज अ स्कोरर अप्रतिम कामगिरी करत असताना वन मॅन आर्मी सिंगल हँडेडली संपूर्ण मी म्हणेल या स्पर्धेची खांद्यावरती जबाबदारी घेत असताना आमचे तन्मय वागरे सर आम्हाला पाहायला मिळत आहेत. त्यांचं आम्ही विशेष कौतुक करतो. दुसरीकडे आमचे बाहुबली सर, राहुल यादव सर, त्यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करतो. त्यांच्या खांद्याला खांदा लावून खऱ्या अर्थानं त्यांची देखील भरपूर सारी मेहनत आहे. सातत्याने मी म्हणेल आमचे तन्मय दादा रेससाठी जायचं असला तर जबाबदारीचा माणूस लागतो म्हणून राहुल सरांची उपस्थिती आम्हाला पाहायला मिळते. बाहुबली आहेत आणि तितकीच दमदार अशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून. मात्र त्यांचे कॅप्टन एकच आहेत. राहुल दादा असो तन्मय दादा, सगळ्यांचे कॅप्टन एकच आहेत आणि ते कॅप्टन म्हणजे आमचे संजय राम सर. थला फॉर अ रिझन. चेहऱ्यावरती एक छोटासा स्मित हास्य असतो
हसरा चेहरा जो घाव करतो नेहमी घेरा. हॅट्रिक साठी 2,000 रुपयाचं कॅश प्राइज, मग तो षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक या दोन्ही हॅट्रिक साठी 2,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल आयोजकांच्या माध्यमातून. चला स्पीडअप करायचं. RS11 53 धाव्यांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. तन्मय सर, संजय सर, जिथे परिस्थिती गंभीर तिथे तन्मय दादा आणि संजय दादा खंबीर. चला त्यांची उपस्थिती. नाही, संजय दादा एक वेगळी हस्ती आहे. संजय दादाला कॉल आणि मॅटर सॉल्व झाला, मॅटर सॉल्व झाला. आणि आमचा तन्मय दादा म्हणजे एक वेगळीच हस्ती आहे. त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर ताजमहल पेक्षा वेगळी आमच्या तन्मय दादाची अदा. आणि तन्मय दादाला पाहून पुरी तर काय म्हाताऱ्या पण झाल्या फिदा. शुभ साई सरांची उपस्थिती पाहायला मिळते, जे CMO चीफ मार्केटिंग ऑफिसर आहेत. त्यांचं आपण सहर्ष असं स्वागत करूया. मॅचच्या दिशेला वळूया, जिथे 30 चेंडू विजयासाठी 53 धाव्यांची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अनिकेत मते आणि स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील RS11 संघाकडून सागर. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील भूषण कंटे. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम शो द गुड गेम. पहिला बॉल फटका लाजवाब. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन लेगला क्लिअर करत अगदी फाईन मारलेला नसाकत बरा. 4 धावांसाठी चौका. गुड शॉट. जादूगरात त्यांची उपस्थिती, त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. अप्रतिम समालोचकाच्या भूमिकेमध्ये देखील आम्हाला सातत्याने त्यांचा आवाज ऐकायला मिळतो. दमदार असा आवाज आहे. सुंदर अशी त्यांची समालोचन करायची शैली आहे आणि खूप फ्युचर मोठं आहे त्यांचं. आणि कॅसिओ ज्या वेळेस ते वाजवतात त्यावेळेस एक त्यांच्या अवतीभोवती मी म्हणेल गर्दी जमा होते, कारण जबरदस्त कॅसिओ वादक आहेत ते. त्यांचं आपण विशेष असं कौतुक करू. हाच्या दिशेला वळूया. यावेळेस चांगला चेंडू आहे, सुंदर गोलंदाजी. हा चेंडू निर्धाव, हा चेंडू डॉट. धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती अनिकेत आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 1 मैदानावरती मार्गस्थ असताना कमलाकर राव साहेबांच्या माध्यमातून भूषण कंटे यांच्यासाठी सुवर्ण संधी. या संपूर्ण इनिंगमध्ये जर 3 षटकार लगावले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळेस पुन्हा एकदा 1 धाव कंप्लीट झाली. ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन लोकल आहे, टेनिस बॉल क्रिकेटची लाईफलाईन सिंगल आणि डबल असते,
तुम्हाला सिंगल डबल वरती भरणा टाकणं देखील तितकंच महत्वाचं आहे. मात्र एक धाव कंप्लीट झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 6 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ अजूनही शीर्ष. पहिलं षटक प्रगती पथावरती. 53 धावेंचं लक्ष्य. कोरडप्प्याचा बॉल फटका मोठा मारायचा प्रयत्न खोदून काढलाय. कली रिजन मध्ये एक धाव कंप्लीट झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 7 ऑन द बोर्ड. 6 धावा ज्या मात्र धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 7 ऑन द बोर्ड. 6 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. RS11 मध्ये जवळपास 5 ते 6 आपल्याला पोलीस प्रशासनामध्ये कार्यरत असणारे अधिकारी पाहायला मिळतील. प्रत्येकाचं आपण विशेष कौतुक करू, कारण म्हटलं जातं खाकी वर्दी वालों का अलग ही पसाना है, तीर भी चलाना है और परिंदों को भी बचाना है. सातत्याने आपण म्हणतो की हे असे व्यक्तिमत्व असतात आपल्यासाठी भर चौकामध्ये उभे असतात. ज्यावेळेस म्हटलं जातं ना की भर चौकामध्ये एक व्यक्ती उभा असतो वर्दीमध्ये, त्यावेळेस आपण सण साजरे करतो गर्दीमध्ये. असे आमचे पोलीस प्रशासनमध्ये कार्यरत असणारे प्रत्येक अधिकारीला आमचा या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा सलाम. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल समाप्त झाले. धावसंख्या 7 या आकड्यावरती. अजूनही आपण जर पाहायला गेलं तर 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंग मार्कवरती बॉलर बाबूला आपण पाहू शकतो. बाबूच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी होईल हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. जिंजॉन टीम मध्ये जबरदस्त कामगिरी करणारे बाबूचे वडील कॅप्टनशिप करायचे आणि त्यांचा पुत्र आता पाहायला मिळतोय मैदानावरती. पहिला बॉल जो मात्र वाईड असेल. भूषण कंटे यांच्यासाठी सुवर्ण संधी. हॅट्रिकसाठी षटकारांच्या 3000 रुपयाचं कॅश प्राइज. संतोष शेठ गायकवाड साहेबांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी असेल. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, बैठी शॉट मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. सगळी धावसंख्या जी मात्र धावफलकावरती 8 ऑन द बोर्ड. 8 धावाची मात्र धावफलकावरती. मॅगी 11 संघाला विनंती आहे आपण खेळायच्या दृष्टिकोनातून तयार राहायचं. मॅगी 11 टीम खेळायच्या दृष्टिकोनातून आपण तयार राहायचं. पुढील मॅच विनिंग टीम वर्सेस मॅगी 11 जिथे आपल्याला स्टारकास्ट पाहायला मिळेल. हा चेंडू वाईड आहे. अवांतरची धाव धावफलकावरती 8. टीमची टोटल धावफलकावरती 9 या आकड्यावरती. रोहित आचार्य लिटिल मास्टर त्यांच्या समवेत डावखुऱ्या हाताचे शैलीदार फलंदाज अर्थातच आपल्याला पाहायला मिळतील दिनू कांबळे मास्टर माइंड. एस्टनच्या मागे सातत्याने कामगिरी करणारा अनंता वाघ पाहायला मिळेल आणि त्या समवेत मिस्टर 360 पंड्या मनीष कोलेकर. संतोष गायकवाड यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी बाबू यांच्यासाठी. या षटकामध्ये एकही विकेट घेतली तरी 500 रुपयाचं कॅश प्राइज. हरेश राणा यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. येस बँकमध्ये एक जबरदस्त अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. फार चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून देखील सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो त्यांच्या ऑर्गनायझेशनसाठी. त्यांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत. आणि ज्यावेळेस षटक समाप्त होईल आपण त्यांचा सन्मान देखील करू. यावेळेस चांगला चेंडू आहे. सुंदर गोलंदाजी बाबूच्या माध्यमातून. हा चेंडू निर्धाव. हा चेंडू डॉट. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला दुसरा मार्गस्थ आहे. वाईट डॉट वाईट सिंगल डबल डॉट. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल अतिरिक्त मी म्हणेल वाईडिश लाईनवरती टाकायचा प्रयत्न जरूर होता. अवंतरची धाव धावफलकावरती 8. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल जाऊन पोहोचेल जी मात्र 11 या आकड्यावरती. आशिष सरांच्या कोचिंग खाली, म्हणजे ते त्याचे वडील आहेत. वडिलांनी मुलाला शिकवलंय आणि कोचिंगमध्ये तयार झालेला हा हिरा आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र व्हाईट बॉल बाबू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे नौशाद सरांनी सरफराज खान वरती मी म्हणेल कोचिंग दिली त्याला आणि त्याला तयार केलं, अगदी आशिष सरांनी बाबूला देखील तयार केलंय. असा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी बाबू करेल. यावेळेस चांगला चेंडू आहे. सुंदर गोलंदाजी.
चेंडू पडल्यानंतर खाली राहिला, डीप राहिला, सबमरीन डिलिव्हरी ची होत असताना समाप्ती धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. सगळे धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जी मात्र 12 आकड्यावरती. 19 चेंडू 41 धाव्यांची गरज. 19 बॉल रिक्वायर्ड, 41 रन्स टू विन द मॅच फॉर टीम RS11 अगेन्स्ट टीम जतीन 11. यशवंतच्या मागे मास्टर माइंड आपल्याला पाहायला मिळतील. पुष्कर जाट, पाहूया त्यांच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी होईल, कारण एक षटक त्यांचं देखील आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. कॅचची संधी, कॅच झाली आहे कंप्लीट. जबरदस्त झेल मैदानावरती डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. पांडू कोळी होते. दिस इज माय कॅच अँड युअर शुअरली टेकन असं म्हणत असताना मैदानावरती कंप्लीट झालाय झेल आणि समाप्त झालाय फलंदाज भूषण कंटेचा खेळ. विकेटचं होत असताना पतन आणि बाबूला देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. यस ठोको डीजे. गब्बर सिंग कधी मला वाटतं अंबरनाथमध्ये आलं नाही आहे, कारण अंबरनाथमध्ये कोणच घाबरत नाही. असे सर्व महारथी आपल्याला अंबरनाथमध्येच पाहायला मिळतील. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 12 पाहायला मिळेल. उर्वरित समीकरण 18 चेंडू 41 धाव्यांची गरज. जबाबदारी अनिकेतच्या खांद्यावरती सोपवली आहे आणि आपण अनिकेतच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली आहे. जबाबदारी देखील फार महत्वाची असते. त्याच्या खांद्यावरती जबाबदारी होती. भावाची हळद आहे, मात्र अशा वेळी भावाला म्हटलं की भाऊ तुझी हळद संध्याकाळी करू. मला इथे माझ्या संघाने बोलवलंय आणि संघाने माझ्यावरती विश्वास दिलाय. त्या विश्वासाला सार्थ अशी कामगिरी माझ्या माध्यमातून होईल, त्यासाठी मला गरज आहे आणि माझ्या संघाला माझी गरज आहे. मैदानावरती आता मात्र हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. फन फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर. असं म्हटलं जातं ना की संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. लोग आज भी पूछते पत्थरों को क्योंकि भरोसे लायक इंसानों की दुनिया में इंसान नहीं मिलता. संघाने भरोसा दाखवला त्याच्यावरती. भावाची हळद सोडून तो आता मैदानावरती आलाय गोलंदाजी करायला. याला म्हटलं जातं की आपल्या संघासाठी संपूर्ण समर्पण. मात्र मैदानावरती फटका लाजवाब डीपमध्ये फिल्डर. संधीचं सोनं करता आलं शकतं, मात्र बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑनला क्लिअर करत A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. लॉंग ऑन मध्ये फिल्डर असेल. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल. मैदानावरती 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. ऑल्सो व्हेरी गुड आय कॉन्टॅक्ट. 20 धावा धावफलकावरती. समीकरण 15 चेंडू 33 धाव्यांची गरज. काही अवघड समीकरण नाही आहे मित्रांनो, कारण 2च्या सरासरीने प्रत्येक बॉलवरती तुम्हाला धावा घ्यायचे. जवळपास 13चा रन रेट आहे. आस्किंग गती आपल्याला पाहायला मिळेल. 15 चेंडू आणि 33 धावा. यावेळेस लाईन खराब आहे. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन ॲड झाली आहे. बघा प्रेशर आहे आणि प्रेशरमध्ये कुकरची देखील शिट्टी वाजते. पाहूया कशा प्रकारची कामगिरी अनिकेत करेल, कारण पहिल्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी अनिकेतच्या माध्यमातून 7 धावा खर्च झाल्या आणि या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 9 धावा 3 चेंडूंमध्ये त्यांनी खर्च केलेत. ही महागडी गोलंदाजी आहे. कमबॅक करणं फार गरजेचं आहे. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलाय. सागरच्या पॅट मधून निघाल्यात अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोपेचा गोळा. षटकार.
यावेळेस लाईन खराब आहे. वाईट बॉल. एक्स्ट्राची रन टीमच्या टोटलमध्ये 8. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ती मात्र 28 या आकड्यावरती. आता 13 चेंडू आणि 25 धावांची गरज. रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे संघ पाहायला मिळेल जो मात्र RS11, दुसरीकडे जतीन 11. थोडेसे 7 ते 8 धावा कमी पडल्या, ज्या मात्र पहिल्या इनिंग नंतर कळत होतं, मात्र आता त्या दिसत आहेत. कारण 13 चेंडू आणि 25 धावांची गरज. यावेळेस डॉट बॉलची होत असताना समाप्ती. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त झालाय. तिसरं धाव संख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र 28. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. यस डिझाय. धावांची गरज. विजयासाठी या समीकरण पाहायला मिळतोय. संघ थोडासा अडचणीमध्ये पाहायला मिळेल, जो मात्र बॅटिंग करत असताना RS11 संघासमोर टीम जतीन 11. कारण 12 चेंडू आणि 25 धावा. मागील षटकामध्ये 16 धावा आल्या. या मॅचचं कायापलट झालं, जिथे फलंदाज सागरच्या बॅटमधून कडकडाट अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त टोळे ते मात्र सागरच्या बॅटमधून पाहायला मिळाले. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी आपण पाहिली. मात्र मैदानावरती आता 12 चेंडू 25 धावांची गरज आहे. कमबॅक होईल की नाही टीम जतीन 11चं, हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण मॅच जी मात्र आपल्याला पाहायला मिळते जनरल वॉर्डवरती होती, ती आता ICU मध्ये शिफ्ट झालेली आहे. आणि 12 चेंडू 25 धावांची गरज असं विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय RS11 संघाला. संघ मी म्हणेल RS11 फ्रंट फूटवरती आहे. 60% त्यांच्या बाजूने मॅच आहे, 40% जतीन 11च्या बाजूने. दिशा दाखवायचा प्रयत्न इथे. या मॅच मधील एक विकेट अजून कॅरी झाली आहे. फलंदाजाची खेळी समाप्त. अकरा चेंडू आणि 25 धावांची गरज. ही मॅच जी मात्र आपल्याला इतकी सोपी वाटते तितकी सोपी नाहीये मित्रांनो. जर कुठल्या खेळाडूला वाटलं असेल की ही मॅच फिनिश झाली आहे, तर मित्रांनो मॅच आताशी सुरू झाली आहे. 11 चेंडू 25 धावांची गरज, हे विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी करत असताना आता आपल्याला आसिफ पाहायला मिळतात, अकीब पाहायला मिळतात. कॅचची संधी निर्माण झाली होती, मात्र पुष्करच्या माध्यमातून झेल ड्रॉप झाली आहे आणि एक धाव कंप्लीट झाली. आता
स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल, जो मात्र एक नामवंत खेळाडू अर्थातच सागर. एक मोठा फटका. या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल. सागर गेले तर सागर आलेत, मात्र सागर सिनियर जे मात्र बाहेर गेले आणि आता सागर ज्युनियर स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त गोलंदाजी जी मात्र अखिफच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत, एक धाव खर्च केली आहे, 2 महत्वाचे गडी टिपलेत आणि जबरदस्त गोलंदाजी करत असताना अखिफला आपण पाहू शकतो. 2 चेंडू, फक्त 2 चेंडू आता आपल्याला पाहायला मिळतील. हे महत्वाचे आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. आडव्या पट्ट्याने भिंगरी शॉट मारायचा प्रयत्न जरूर होता, सिंगल ऍड होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती रनआउटची संधी. पंचांकडे कॉल, तिसऱ्या पंचांची मागणी, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. थर्ड अंपायर, अगदी क्लोज कॉल आहे. बाळा इकारे सर आपल्याला पाहायला मिळतील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये.
नॉट आउट असतील. दोन धावा कंप्लीट झाल्यात. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचेल 31 या आकड्यावर. 7 चेंडू 22 धावा. 7 गेंदों में 22 रनों की जरूरत. एक रोमांचक मैच हमें देखने को मिल रही है मैदान के अंदर. एक तरफ RS11, दूसरी तरफ जतीन 11. पूरी तरीके से इस मैच का लेखा जोखा अगर देखा जाए तो कोई भी टीम यहाँ पर हारने के लिए तैयार नहीं है. दोनों टीम को जीत और जीत ही चाहिए. प्रेशर खिलाड़ी के ऊपर दिखता हुआ. रनवे रिदम में मिस्टेक और फिर से एक बार गेंद डालने का प्रयास किया जाएगा. 22 चेंडू आणि 22 धावा आणि 7 चेंडू असं समीकरण पाहायला मिळतोय. RS11 संघ जर जिंकला तर मनोज यादव यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मैदानावरती सिंगल कंप्लीट झाली. आता समीकरण येऊन ठेपले. 6 चेंडू 21 धावांची गरज. 6 चेंडू आणि 21 धावा. समीकरण अगदी आपण पाहायला गेलं तर आपल्याला पाहायला मिळेल थोडंसं अवघड आहे. कारण 8.00च्या सरासरीने आतापर्यंत बॅटिंग केली आहे. 4 षटकांमध्ये 32 धावा खुटल्यात. आता 6 चेंडू 21 धावांची गरज. ग्राउंड केअरटेकर अण्णा सत्या अण्णा, ग्राउंडचे केअरटेकर, माईकशी संपर्क करा. पुष्कर आपल्याला पाहायला मिळतील. शेवटच्या षटकामध्ये चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल. पांडू कॅच झाली. ड्रॉप. अवघड कॅच घेतो, सोप्या कॅची सोडतो, त्याचं नाव आहे पांडू. कमळाकर राव यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी. आयव्या झेल साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. आयवा झेल म्हणजे बाउंड्रीच्या बाहेर एखादा क्रीडा रसिक जर झेल पकडतोय तर त्याच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. मला वाटतंय जर तुम्हाला पकडायचं असेल तुम्ही त्या साईडला जा, तिकडे त्या स्टेप्सकडे. त्यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. कॅचची संधी. कॅच झाली आहे कंप्लीट आणि फलंदाज इथे होतील बाद. चेस केल्या होत्या. दोन चेंडू आणि 20 धावांची गरज आहे.
कोरडप्प्याचा बॉल जरूर होता, खोदून काढायचा प्रयत्न. मॅगी 11 टीम कॅप्टनला पाठवा. आनंद दादा आपण आले असाल तर आपण रिपोर्टिंग करायचं. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे, फक्त औपचारिकता शिल्लक. 20 धावांची अजूनही गरज, फक्त औपचारिकता शिल्लक आहे. पुष्कर आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्कवरती तयार. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलाय टीम जतीन 11 ने. हार्दिक अभिनंदन टीम जतीन 11. हार्ड लक टफ लक टीम RS11. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत, ज्याने जबरदस्त कामगिरी केली. 12 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज असताना एक अप्रतिम असं षटक हाताळलं. 2 मोहरे टिपले आणि त्यासोबत जर विचार केला तर धावात ते खर्च केल्या, त्या म्हणजे 4. असा खेळाडू, मॅच टर्निंग षटक हाताळणारा खेळाडू आकिफ ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त खेळ आकिफच्या माध्यमातून.